धर्मवीर 2 चित्रपट म्हणजे विधानसभा प्रचाराचा भाग। कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांची टीका, तर स्वच्छ चारित्र्याचा उमेदवारच लोकांसमोर आणावा, पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। आमदार अतुल बेनकेंच्या समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतली। अतुल बेनके अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार। अतुल बेनकेंना पक्षामध्ये घेऊन उमेदवारी देण्याची समर्थकांची मागणी। आंबेगाव विधानसभेसाठी इच्छुक देवदत्त निकम यांनी मोदी बागेमध्ये शरद पवार यांची भेट घेतली। 2 दिवसांपूर्वीच विधानसभेसाठी दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी आणि मुलीनं देखील शरद पवारांची भेट घेतली होती। विलास लांडे कुणासोबत जाणार हे दसऱ्यापर्यंत समजेल, विक्रांत लांडे यांचं वक्तव्य। माजी आमदार विलास लांडे शरद पवार गटात जाण्याची शक्यता। शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा बीकेसी मैदानावर होणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला अधिक महत्त्व। नायर रुग्णालयामध्ये या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एंट्री। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली। कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, एमबीबीएस विद्यार्थ्यांची तक्रार। नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश। विद्यार्थिनीकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार। फक्त बदली करून काहीही उपयोग होणार नाही, डीनच्या बदलीनंतर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। महिला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आरोपांची निष्पक्षपातीपणे चौकशी होणं आवश्यक असल्याचं देशपांडे यांचं मत। नायर रुग्णालयातील प्रकरणावरून किशोरी पेडणेकर यांचं पोलिसांना निवेदन। संबंधित डॉक्टरची सखोल चौकशी करण्याची पेडणेकर यांची मागणी। पेडणेकरांची नायर रुग्णालयातील प्रशासनासोबत देखील चर्चा। जयंत पाटील यांनी ट्विट अकाउंटवर प्रोफाईल फोटो बदलला। हक्क मागतोय महाराष्ट्र, जयंत पाटलांचा नवा प्रोफाईल फोटो। विधानसभेसाठी शरद पवार गटाचा नवा अजेंडा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 तारखेला पुणे दौऱ्यावर। राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागांचा आढावा घेणार। राज ठाकरे पुणे दौऱ्यामध्ये इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेणार। दसऱ्याच्या मुहूर्तावर आमच्या विजयाची यादी बाहेर पडलेली असेल। गट बसण्याच्या जवळपास जागावाटप फायनल होईल। महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांची माहिती। उद्याचा मुख्यमंत्री ठरलेला आहे, सांगायची गरज नाही। जनतेच्या मनामध्ये बसलेलं नेतृत्व परमेश्वर देखील हटवू शकत नाही। एकनाथ शिंदेंचं पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापू पाटलांकडून विश्वास व्यक्त। आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये मिळाले असते का, शहाजीबापू पाटलांचं वक्तव्य। मुस्लिम जिहाद आणि पाकिस्तान हे शब्द वापरल्याशिवाय भाजपला पर्याय नाही, विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःला कायद्याच्या चौकटीत अडकून घेऊ नये। मताच्या राजकारणामुळे स्वतःला अडचणीत आणू नका, अॅट्रॉसिटी दाखल होऊ शकते। धनगर आरक्षण अहवालाबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य। आम्ही कुणासोबतही जाणार नाही, मात्र भाजप सोडून सगळ्यांसाठी आमचे दरवाजे खुले, प्रकाश आंबेडकरांचं सूचक वक्तव्य। तर आदिवासी आणि ओबीसींना बरोबर घेऊन आघाडी उभी करत असल्याची आंबेडकर यांची माहिती। मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समिती अहवालावर मोठा खुलासा। मराठा समाजाचं कुणबी किंवा मागास वर्गीकरण आमच्या कार्यक्षेत्रात नाही। निजाम दस्तऐवजामध्ये वैयक्तिक नोंदींऐवजी जात तपशिलाच्या नोंदी मिळाल्याची माहिती। शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये जयदीप आपटेला दिलासा नाही। मूर्तिकार जयदीप आपटेचा जामीन सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं फेटाळला। 2 दिवसांपासून सुरू होती जामीन अर्जावर सुनावणी।